नमस्कार. आज बनवूया पोह्यांचा चिवडा. हे पोहे 950 ग्रॅम, भाजकी डाळ आहे, शेंगदाणे, काजू घेतलेले, खोबऱ्याचे काप आहे, कढीपत्ता, लाल मिरची पावडर, धने, जिरी, हळद, बडीशोप आणि मीठ घेतले. चिवड्यासाठी ना धने भाजून घ्यायचे, स्लो गॅसवर भाजायचे. बडीशोप भाजून घ्यायची, जिरी पण भाजून घ्यायची. स्लो गॅसवर ना हे सगळे मसाले भाजून घ्यायचे. मसाले भाजून झाले, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. मसाले ना वाटून घ्यायचे. हे वाटतानीच ना लाल मिरची पावडर टाकायची, हळद टाकायची, मीठ टाकायचं. हे सगळं वाटून घ्यायचं. मसाला ना मिक्सर मधून वाटून घेतलाय. काजू तळून घ्यायचेत. काजूंचा ना कलर चेंज होतो तळून घ्यायचे. काजू ना एकदम कुरकुरीत होत तळून घेतले. हे आता काढून घेऊ. खोबरं तळून घ्यायचं. खोबरं पण कुरकुरीत होत तळून घ्यायचं. खोबरं ना स्लो गॅसवर तळून घ्यायचं, म्हणजे ना कुरकुरीत होईल. खोबरं पण तळून झाले. शेंगदाणे तळून घ्यायचे. शेंगदाणे पण चांगले कुरकुरीत होत तळून झाले. हे पण काढून घेऊ. ही भाजलेली डाळ आहे ना, ती पण तळून घ्यायची. ही पण चांगली कुरकुरीत होतपर्यंत तळून. डाळ पण तळून झाली. कढीपत्ता पण तळून घ्यायचा. कढीपत्ता पण तळून झालाय. पोहे तळून घेऊ. थोडे थोडेच टाकायचे, जास्त लाल होऊन नाही द्यायची. लगेच काढून घ्यायचे. ते तळून झालेत, काढून घेऊ. सगळे पोहे ना तळून घेऊ. पोहे ना तळून झालेत. आता मसाला टाकून घेऊ. शेंगदाणे टाकायचे, खोबरे टाकायचे, कढीपत्ता, काजू टाकायचे. ही भाजलेली डाळ टाकायची. हा मसाला केलाय ते टाकून घ्यायचा. ह्याला मिक्स करून घ्यायचं. मसाला ना सगळ्या चिवड्याला लागला पाहिजे ना असं. चिवड्याचा ना खूप छान वास सुटलाय. लसूण ना तळून घेतलाय, हा पण टाकून घ्यायचा आणि मिक्स करायचं. पोह्यांचा ना चिवडा तयार झालाय आणि एकदम कुरकुरीत झालाय. प्लेटिंग करून घेऊ.